ठीक आहे, बघा आपण काय करू बघा, आता आजच्या या भागामध्ये एक नवीन नदी आहे, त्या नदीला काय करू बघा, तर एखादा आपण सुरुवात करूया. त्या नदीचं नाव लक्षात ठेवू. चला, तसंच आपण जनरली जर बघितलं बघा, महाराष्ट्रामधल्या बऱ्याचशा नद्यांचा आपण त्या ठिकाणी प्रॉपर स्टेप बाय स्टेप या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, बघा गोदावरीचा आपण अभ्यास केला, त्यानंतर सरळ आपण त्या ठिकाणी भीमा नदीचा पण अभ्यास केलेला आहे, तापी पूर्णाचा पण आपण पाठीमागच्या तासामध्ये आपण नर्मदा कोणती भीमा तिचा पण आपण अभ्यास केला. आता काय करू बघा, आपण पठारावर तुम्हाला सुरुवातीला बोललो होतो काही नद्या पूर्वेकडे प्रवास करतात, तर पूर्वेकडे प्रवास करणाऱ्या नद्यांची एकूण संख्या 75% होती. ह्या 75%मध्ये 3 नद्या, गोदावरी, भीमा, कृष्णा. आता पठारावर पश्चिमेकडे प्रवास करणाऱ्या ज्या नद्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 25% आहेत. त्यातल्या महत्त्वाच्या पठारावरती प्रवेश करणाऱ्या, पश्चिमेकडे प्रवेश करणाऱ्या नद्या 2 आहेत. त्यापैकी पहिली लक्षात ठेवायला बघा संयुक्त आहे, जिला आपण तापी पूर्णा म्हणूया, आणि अजून एक आहे बघा ज्या नदीचं नाव लक्षात ठेवायला, नर्मदा नदी. म्हणजे आता एकंदरीत आपण जर बघितलं तर आपल्याला काय करायचं आहे, आजच्या या भागामध्ये तापी पूर्णा ही जी नदी आहे तिला आपण काय करू बघा, त्या ठिकाणी सुरुवात करूया. तर पहिला मुद्दा आपल्या पाठीमागं बोलणं झालं होतं, नदी कोणतीही असू द्या, नदी संदर्भातले जे काही तुमचे मुद्दे आहेत ते मुद्दे पहिले क्लिअर पाहिजे बघा. म्हणजे नदीचा उगम जो आहे तो उगम तुमचा क्लिअर पाहिजे. त्यानंतर ती जी नदी आहे त्या नदीच्या प्रवाहाची दिशा तुमची क्लिअर पाहिजे, प्रवाहित राज्य तुमचे क्लिअर पाहिजेत. त्यानंतर जे प्रवाहित जिल्हे आहेत हे जिल्हे पण त्या ठिकाणी तुमचे क्लिअर पाहिजेत, बरोबर आहे का. त्यानंतर ती जी नदी आहे त्या नदीचं आपण ज्याला म्हणूया जे क्षेत्रफळ आहे ते क्षेत्रफळ त्या ठिकाणी तुमचं क्लिअर पाहिजे. क्षेत्रफळ किती बघा, 2, एक इंडिया, सेकंड काय बघा MH महाराष्ट्र. त्यानंतर ती जी नदी आहे तिची लांबी पण काय बघा या ठिकाणी तुमची क्लिअर पाहिजे, सेम भारत प्लस महाराष्ट्र. आणि त्या नदीचा जो राजकीय विस्तार आहे तो विस्तार पण काय पाहिजे बघा त्या ठिकाणी तुमचा क्लिअर पाहिजे, हे मुद्दे. त्यानंतर सेकंड मुद्दा, ती जी नदी आहे त्या नदीच्या खोऱ्यामध्ये कोणती मृदा आहे, तर त्या मृदेमध्ये त्या ठिकाणी कोणती पिकं आपण घेतो. त्यानंतर त्या नदीच्या खोऱ्यामध्ये कोणते खनिज आहेत का. त्यानंतर ती जी नदी आहे बघा त्या नदीच्या खोऱ्यामध्ये कोणते वीज केंद्र आहेत का, ठीक आहे. आणि सेकंड मुद्दा आहे बघा त्या नदीच्या ट्रिब्युटरीज म्हणजे काय त्या ठिकाणी इथं उपनद्या. एवढी बेसिक माहिती आपल्याला, त्या नदी कोणती पण असू द्या एवढी तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. आता पूर्वेकडे वाहणाऱ्या 3 नद्यांचा आपण पाठीमागच्या काही तासामध्ये अभ्यास केला, गोदावरी, भीमा आणि कृष्णा. आता पश्चिमेकडे वाहणारी नदी आहे ती म्हणजे कोणती बघा, तापी नदी. ओके, आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे तापी नदीचा, जिला आपण या ठिकाणी खानदेशाची कन्या म्हणतो. हा एक भाग लक्षात ठेवू. चला, ओके, तो एक मुद्दा त्या ठिकाणी तुम्हाला माहित पाहिजे बघा. आता सरळ सरळ काय करा, नदी कोणती असू द्या हा फॉर्मॅट आपला क्लिअर पाहिजे. आणि त्यानंतर त्या नदीचं डायग्राम जे आहे ती डायग्राम पण तुमची क्लिअर पाहिजे बघा. आता तापी नदीची डायग्राम कशी बनते, सरळ तापी नदी जी आहे आपण जर बघितलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा, अमरावती जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सुरुवातीला ती प्रवेश करते. म्हणजे मध्य प्रदेश राज्यामध्ये उगम पावते, अमरावती जिल्ह्यामध्ये प्रवेश करते. आणि अमरावती जिल्ह्याचा आपण जर विचार केला बघा, सरळ त्या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामधून या भागामध्ये आपण जर गेलो तर या ठिकाणी सरळ एक दुसरा जिल्हा आहे बघा. तसं जर विचार केला तर सरळ सरळ त्या ठिकाणी इकडल्या स्पेसमध्ये अमरावतीच्या खाली इकडे हा तुमचा बुलढाणा जिल्हा आहे. बुलढाण्याच्या नंतर आपण जर बघितलं बघा या भागामध्ये हा छोटासा त्या ठिकाणी अकोला जिल्हा आहे. त्यानंतर सरळ आपण जर बघितलं तर या भागामध्ये हा तुमचा या ठिकाणी जळगाव जिल्हा. जळगावच्या नंतर आपण जर बघितलं बघा हा आहे त्या ठिकाणी धुळे जिल्हा. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर हा आहे बघा तुमचा त्या ठिकाणी कोणता जिल्हा, नंदुरबार जिल्हा. तर असा पूर्णपणे तिचा महाराष्ट्रातला प्रवास आहे. एकदा नावं देऊन घेऊ आपण. इथं आहे बघा अमरावती जिल्हा, ठीक आहे, अमरावती म्हणूया. याला म्हणू बघा त्या ठिकाणी सरळ वाशिम नाही आहे, मगाशी वाशिम बोललो मी. इथं आहे तुमचा हा अकोला जिल्हा, कोणता बोललो बघा, अकोला. या भागामध्ये आहे बुलढाणा जिल्हा, कोणता बोललो, बुलढाणा. या भागामध्ये आहे बघा त्या ठिकाणी जळगाव जिल्हा. या भागामध्ये आहे बघा त्या ठिकाणी हा तुमचा धुळे जिल्हा. आणि या भागामध्ये आहे बघा नंदुरबार जिल्हा, ठीक आहे. असा तिचा पूर्णपणे आपण ज्याला म्हणूया डायग्राम दिसते. आता जर तुम्ही बघितलं बघा, आपल्याला आपले पॉईंट सोडायचे नाही बरं का, पॉईंट आपल्याला कन्फर्म ते पकडून जायचे पुढं. आता आपण जर तापीच्या इथं उगमा संदर्भात जर चर्चा केली बघा, ठीक आहे, तर उगम तिचा महाराष्ट्रामधला नाही आहे, उगम आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये. चला आता इथं डोंगराचं वगैरे नाव मी नंतर लिहितो. इथं आपण ज्याला म्हणूया इथं उगम पावली. त्यानंतर सरळ आपण जर बघितलं बघा तिनं प्रवेश केला अमरावतीमध्ये. अमरावतीमधून पुन्हा एकदा मध्य प्रदेशमध्ये गेली बघा. कुठे गेली त्या ठिकाणी, मध्य प्रदेशमध्ये. ओके, कारण की हा पण तिचा उगम मध्य प्रदेशमधलाच आहे. तिथून फक्त अमरावती जिल्ह्यामध्ये थोडा प्रवास केला, डबल मध्य प्रदेशमध्ये. मध्य प्रदेशमधून या भागामध्ये आपण जर बघितलं बघा एक मोठी आपण ज्याला म्हणूया खिंड आहे, त्या खिंडीतून ती पुन्हा महाराष्ट्रामध्ये
जळगाव जिल्ह्यामध्ये आली. कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा? जळगाव. आता 1-2 मिनिटं लक्ष द्या. त्यानंतर अमरावतीमध्येच त्या ठिकाणी इथे एक नदी आहे बघा, अमरावतीमध्ये उगम पावणारी पूर्णा नदी. पूर्णा अमरावतीमध्ये उगम पावली. अमरावतीमधून ती अकोलामध्ये, अकोल्यामधून बुलढाण्यामध्ये, आणि बुलढाण्यामधून आपण जर बघितलं बघा, हिनं आपण लक्षात ठेवला त्या ठिकाणी जो प्रवेश केला आहे तो प्रवेश केला बघा त्या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर जळगावमधनं हा संयुक्त प्रवास आहे. लक्षात ठेवला धुळे जिल्हा, आणि नंतर त्या ठिकाणी नंदुरबार, आणि नंदुरबारच्या नंतर इथं नंदुरबारमधून गुजरातमध्ये, आणि गुजरातमध्ये बघा खंबायतचं एक आखात आहे अरबी समुद्रालगत, त्या आखातात जाऊन ती अरबी समुद्राला मिळाली. असं तर तिचा पूर्णपणे या ठिकाणी प्रवास आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आपले पॉईंट आपल्याला सोडायचे नाही. ठीक आहे. मग आपल्या पॉईंटचा आपण आता विचार करूया. पहिला मुद्दा आपल्याला काय करायचे, जर तुम्ही ह्या नदीचा एकंदरीत जर विचार केला बघा, तर सरळ आपला पहिला मुद्दा आहे उगम. मग आता तापी नदीचा उगम कुठं झाला हे तुम्हाला माहीत पाहिजे बघा. तर तापीचा जो उगम आहे तो मध्य प्रदेश राज्यामध्ये एक डोंगर आहे बघा. हा जो डोंगर आहे त्या डोंगराचं नाव लक्षात ठेवला मुलताईचा डोंगर. कोणता बोललोय? मुलताई. म्हणजे मुलताईच्या डोंगरामध्ये काय झालं बघा, या ठिकाणी ही नदी उगम पावलेली आहे. सेकंड मुद्दा तुम्हाला माहीत पाहिजे बघा, प्रवाहाची दिशा. मग आता तुमच्या समोर आहे प्रवाहाची दिशा. आपण जर बघितलं पूर्वेकडनं कुठे बघा त्या ठिकाणी पश्चिमेकडे आहे प्रवाहाची दिशा. तिसरा मुद्दा आहे बघा त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तिसरा तुमचा मुद्दा आहे प्रवाहित राज्य. तर प्रवाहित राज्य पण तुमच्या समोर आहेत, बरोबर आहे का? मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात. विषय संपला. त्यानंतर बघा प्रवाहित जिल्हे हे पण तुमच्या समोर आहेत. एकूण सरासरी आपण जर पाहिलं बघा 4 जिल्हे, अमरावती, जळगाव, धुळे, आणि कोणता बघा त्या ठिकाणी नंदुरबार जिल्हा. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं बघा या ठिकाणी सरळ जर डायग्राम जर आपल्या समोर असेल तर मी तुम्हाला पाठीमागेच बोललो होतो 50% मॅक्झिमम तुमचे जे मुद्दे आहेत त्याच ठिकाणी काय होतं बघा कव्हर होता. आता जर तुम्ही तिचं क्षेत्रफळ जर बघितलं बघा तर क्षेत्रफळ आपण कव्हर करूया भारत प्लस इंडिया. मग या पुन्हा आपल्या डायग्रामकडे. आता काय करा बघा, भारत प्लस महाराष्ट्र, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात. जर तुम्ही तापी नदीचा जर विचार केला बघा, तापी नदी, तर हिचं भारतातलं जे 3 राज्यामधलं क्षेत्रफळ आहे ते क्षेत्रफळ त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सांगता येणं आवश्यक आहे. तर 3 राज्यामध्ये तिचं क्षेत्रफळ आहे 65,150 चौरस किलोमीटर. किती बोललो तुम्हाला मी? 65,150 चौरस किलोमीटर हे त्या ठिकाणी तापी नदीचं 3 राज्यामधलं क्षेत्रफळ आहे. किती राज्यामधलं? 3. त्यापैकी आपण जर फक्त महाराष्ट्रापुरता विचार केला तर 31,660 चौरस किलोमीटर ही तुम्हाला फक्त महाराष्ट्रामधून या ठिकाणी वाहताना पाहायला मिळते. म्हणजे भारतामधलं क्षेत्रफळ 65,000 आणि महाराष्ट्रामधलं किती बघा त्या ठिकाणी 31,660 चौरस किलोमीटर. हा एक भाग तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. बऱ्याचदा तुम्हाला कधी बघा ह्या टक्केवारीवरती त्या ठिकाणी म्हणजे जे काही आपण ज्याला म्हणूया हे जे काही क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळावरती पण तुम्हाला एक्झाममध्ये जर प्रश्न विचारला तर तो एक वेगळा मुद्दा तुम्हाला त्या ठिकाणी सांगता येणं आवश्यक आहे. बघा जर आपण बघितलं तर भारताच्या एकूण भूभागापैकी महाराष्ट्राच्या बोललो मी, महाराष्ट्राचा आपण विचार करू, कारण की भारताचा इथं मी आता बोलणार नाही. भारताच्या भूगोलमध्ये तिथं मग आपण तापी भारताच्या अँगलने बघूया. आत्ता फक्त महाराष्ट्रापुरता बोललोय. आता जर तुम्ही या नदीचं महाराष्ट्रातलं एकूण क्षेत्रफळ 31,660 जर कन्सिडर केले तर महाराष्ट्राच्या एकूण भूभागापैकी जवळजवळ 9.28% जो भाग आहे तो त्या ठिकाणी कोणी व्यापला बघा या तापी पूर्ण नदीने व्यापलेला आहे. म्हणजे सरळ आपण जर बघितलं तर उत्तर महाराष्ट्रात हे जर तुम्ही जिल्हे जर बघितले तर हे जनरली बघा जळगाव, धुळे, नंदुरबार हे 3ही जिल्हे तुम्हाला उत्तर महाराष्ट्रामधले पाहायला मिळतील. म्हणजे उत्तर महाराष्ट्र ज्याला आपण खानदेश म्हणतो तो पूर्णपणे काय केलं बघा या ठिकाणी तापी नदीनं कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. पॉईंट बघा आपल्याला पॉईंट सोडायचे नाही. उगम कव्हर झाला, प्रवाहाची दिशा, प्रवाहित राज्य, प्रवाहित जिल्हे, क्षेत्रफळ, आणि सेकंड तुमचा मुद्दा आहे बघा लांबीचा. आता एक पहिला भाग लक्षात ठेवा, जर तुम्ही तापीची 3 राज्यामधली म्हणजे त्या मुलताईच्या डोंगरापासून म्हणजे मध्य प्रदेश, महाराष्ट्र तर गुजरातपर्यंत जर लांबी जर बघितली तर बघा सरळ तापी नदीची भारतातील जी लांबी आहे ती लक्षात ठेवा 724 किलोमीटर. पैकी आपण जर महाराष्ट्रापुरतं जर बोललो तर महाराष्ट्रामध्ये तिची लांबी आहे बघा 208 किलोमीटर. किती बोललो मी? 208. माझा पहिला मुद्दा लक्षात ठेवा, मी तुम्हाला पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांच्या बद्दल बोलतोय आणि महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी जर कोणती असेल तर कोणती आहे बघा त्या ठिकाणी ही तापी नदी आहे. सर्वाधिक लांबीची पश्चिमेकडे वाहणारी. आपलं पाठीमागं बोलणं झालंय महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लांबीची पूर्वेकडे वाहणारी नदी आहे बघा गोदावरी, दक्षिणेकडे वाहणारी आहे बघा वर्धा, आणि पश्चिमेकडे वाहणारी जर आता नदी कोणती असेल तर कोणती आहे बघा ही तापी नदी, जी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी या ठिकाणी पाहायला मिळते. आता शेवटचा मुद्दा आहे बघा राजकीय विस्ताराचा. माझा कन्फर्म पॉईंट लक्षात ठेवा, नदी कोणती बी घ्या, जर त्या नदीचा राजकीय विस्तार जर तुम्ही क्लिअर केला तर समजून घ्या तुम्हाला ती नदी कळाली.
ओके, मग आता राजकीय विस्तार क्लिअर करा बघा. जर तुम्ही तापी नदीचा जर राजकीय विस्तार जर बघितला तर बघा मध्य प्रदेश राज्यामध्ये मुलताईच्या डोंगरामध्ये काय झाले बघा, ती उगम पावली. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये तिनं प्रवेश केला अमरावती जिल्ह्यामध्ये. अमरावतीमध्ये तिचा एकूण जो प्रवास आहे तो आहे फक्त 49 किलोमीटरचा, सुरुवातीचा प्रवास बरं का, 49चा. त्यानंतर काय केलं माहिती आहे का, पुन्हा तिनं इथं मध्य प्रदेश राज्यामध्ये प्रवेश केला. परंतु हा प्रवेश केला बघा MP मध्ये एक जिल्हा आहे खांडवा जिल्हा. कोणता? खांडवा. या खांडवा जिल्ह्यामध्ये तिनं काय केलं बघा, त्या ठिकाणी MP मध्ये प्रवेश केला. आणि MP मधून पुन्हा लक्षात ठेवला म्हणजे त्या खांडवा जिल्ह्यामधूनच बघा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांना जोडणारी एक खिंड आहे बघा इथं, ज्या खिंडीचं आता इथं मी नाव बसणार नाही आपलं, इथं घेऊन टाकतो. त्या खिंडीचं नाव लक्षात ठेवला बऱ्हाणपूरची खिंड. कोणती बोललो बघा? बऱ्हाणपूर. या बऱ्हाणपूरच्या खिंडीमध्ये काय केलं बघा, त्या बऱ्हाणपूरच्या खिंडीमधून ती महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यामध्ये उतरली. कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा? जळगाव. आणि जळगाव जिल्ह्यामध्ये येऊन जळगाव जिल्ह्यामध्ये एक पॉईंट आहे, ज्या पॉईंटचं नाव लक्षात ठेवला चांगदेव नावाचा पॉईंट. कोणता बघा? चांगदेव. इथं ती आली चांगदेवमध्ये. आता जर तुम्ही दुसऱ्या जर नदीबद्दल बोलले बघा, पूर्णा नदी. आता ही पूर्णा जी नदी बघा सातपुड्याचा भाग आहे अमरावतीमध्ये, तिथे उगम पावली. आणि तिथून काय केलं माहिती आहे का, अमरावतीवरनं म्हणजे अकोला, अकोल्यामधनं बुलढाणा, आणि बुलढाण्यामधून पुन्हा प्रवेश केला जळगाव जिल्ह्यामध्ये, आणि ती पण आली बघा चांगदेवला. म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये जे चांगदेव आहे तिथं तापी आणि पूर्णा या दोन नद्यांचा संगम झाला. आणि नंतर हा संयुक्त प्रवाह जो आहे तो जळगाव, धुळे, नंदुरबार, आणि नंदुरबारमधनं काय झालं बघा, त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर सरळ सरळ ह्या प्रवाहाने इथं प्रवेश केला बघा गुजरात राज्यामध्ये. नंदुरबारमध्ये प्रवेश त्या ठिकाणी कुठे केला बघा? गुजरात राज्यामध्ये. आणि गुजरात राज्यामध्ये आपण जर बघितलं अरबी समुद्रालगत या ठिकाणी खंबायतचा आखात आहे बघा, खंबायतचा आखात. तर या खंबायतच्या आखातामध्ये जाऊन ती त्या ठिकाणी ती अरबी समुद्राला मिळाली. तर असा तिचा पूर्णपणे हा जो राजकीय प्रवास आहे तो राजकीय प्रवास त्या ठिकाणी तुमचा क्लिअर असणं आवश्यक आहे. बऱ्याचदा तुम्हाला एक्झाममध्ये राजकीय प्रवासावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला ते माहीत असणं आवश्यक आहे बघा. ठीक आहे, चला. उगम आहे बघा मध्य प्रदेशमध्ये मुलताईचा डोंगर. प्रवाहाची दिशा आहे बघा पूर्वेकडून पश्चिमेकडे. प्रवाहित राज्य 3 आहेत, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात. प्रवाहित जिल्हे 4 आहेत. 4 कोणते? अमरावती, जळगाव, धुळे, नंदुरबार. त्यानंतर मी तुम्हाला सांगितले क्षेत्रफळ. तापीचं भारतातील एकूण जे काही क्षेत्रफळ आहे 65,150 पैकी महाराष्ट्रामध्ये 31,660. महाराष्ट्राच्या एकूण भूभागापैकी 9.28% भाग कव्हर केला आहे. भारतातील एकूण लांबी 724, महाराष्ट्र 208 किलोमीटर. महाराष्ट्रातली सर्वाधिक लांबीची पश्चिमेकडे वाहणारी ही नदी आहे. त्यानंतर आपण जर बघितलं बघा राजकीय, हे डायग्राम तुम्ही क्लिअर करा, इथं पण डायग्राम मी काढलेली आहे. असे पूर्णपणे तुम्हाला तापीचं हे खोरं पाहायला मिळतं बघा, तापी पूर्ण. ठीक आहे, इथं तुम्ही बघू शकता मध्य प्रदेशमध्ये मुलताईचा डोंगर आहे, बरोबर आहे का. तिथून ती अमरावतीमध्ये आली. अमरावतीमधलं हे फक्त अंतर 49चं आहे. नंतर पुन्हा मध्य प्रदेशमध्ये गेली, खांडवा जिल्हा आहे, इथं बऱ्हाणपूरची खिंड आहे. बऱ्हाणपूरच्या खिंडीमधून प्रवेश केला महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये. इथं पूर्णा नदी आहे बघा, ती उगम पावली. तिथून नंतर ती अकोल्यामध्ये गेली, अकोल्यामधनं बुलढाणा, नंतर ती पण या ठिकाणी आली. हा पॉईंट बघा चांगदेव नावाचा, चांगदेव. मग पुढं संयुक्त प्रवास जळगाव, धुळे आणि नंदुरबार असा त्या ठिकाणी पुढचा त्यांचा काय बघा या भागामधला संयुक्त प्रवास आहे. आणि शेवटी आपण जर बघितलं बघा इथं गुजरातमध्ये तुम्ही बघता खंबायतचा आखात आहे. या खंबायतच्या आखाताला जाऊन पुढच्या भागामध्ये त्या ठिकाणी ती अरबी समुद्राला मिळालेली आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे ही डायग्राम तुम्हाला जर तापी पूर्ण जर समजली असेल तर पुढचा तुमचा पॉईंट लगेच क्लिअर होतो बघा. आता सेकंड भाग लक्षात ठेवतो. जर आपण बघितलं मग तापी पूर्णा नदीच्या खोऱ्यामध्ये तुम्हाला मृदा कोणती पाहायला मिळते. त्यानंतर आपण जर बघितलं बघा पिकं कोणती कोणती घेतली जात आहे, या ठिकाणी खनिजं कोणती कोणती आहेत, आणि वीज केंद्र तुम्हाला तापी पूर्णा खोऱ्यामध्ये कोणती कोणती पाहायला मिळतील बोलू आपण त्या ठिकाणी बघा. आता जर तुम्ही मृदेबद्दल जर बोलले तर काय झालं बघा, तापी पूर्णा नदीच्या खोऱ्यामध्ये जी मृदा आहे ती बेसिकली रेगूर मृदा. कोणती बोलले? रेगूर. परंतु या रेगूर मृदा एक तर पहिला भाग ही तापी नदी जी आहे समांतर तुमच्या नदी प्रणालीमध्ये मोडते, आणि समांतर नदी प्रणालीमध्ये मोडत असल्या कारणानं या नदीच्या पूर्णपणे त्या खोऱ्यामध्ये सरळ सरळ आपण ज्याला म्हणूया बऱ्याचशा दऱ्या, ज्याला एक वेगळ्या भाषेमध्ये आपण खच दऱ्या म्हणतो बघा, ह्या खच दऱ्या क्रिएट झालेल्या आहेत. म्हणजे पहिला भाग आपण जर बघितलं तर तापी जी नदी आहे ती त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या खचदरीच्या भागातून प्रवास करते. कोणता भाग बोललाय? खचदरी. परंतु आता मुद्दा असा आहे मृदा कोणती आढळते. मग आता जर खचदरीच्या भागातून ती जर प्रवास करते तर काय होतं बघा, ज्या ठिकाणी दरी आहे त्या भागामध्ये पाणी जास्त साचून राहतं, आणि पाणी जास्त साचून राहिल्यामुळं त्या भागामध्ये गाळ क्रिएट होतो. म्हणजे पहिला मुद्दा तापी पूर्णा खोऱ्यामध्ये तुम्हाला जी मृदा पाहायला मिळते, ज्या मृदेचं नाव लक्षात ठेवा, चला संचयित गाळाची मृदा. काय बोललो बघा? संचयित गाळाची मृदा.
ही तुम्हाला तापी पूर्णा नदीच्या खोऱ्यामध्ये पाहायला मिळते। मग आता या संचयित गाळाच्या मृदेमध्ये आपण जर पूर्णपणे तापी पूर्णाचा विचार केला किंवा स्पेशली जर आपण तापीबद्दल बोललो, तसे पिकं जनरली भरपूर आहेत। कापूस आहे, ऊस आहे, सोयाबीन, मका वगैरे हे जनरली पिकं। परंतु प्रमुख पीक आहे ज्या पिकाचं नाव लक्षात ठेवा, चला केळी, जे त्या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे बघा। हे त्या ठिकाणी मॅक्झिमम उत्पादन घेतलं जातं। खनिज एवढे नाही येतं जळगाव जिल्ह्यामध्ये, आपण जर बघितलं चुनखडी वगैरे, चिनी माती वगैरे हे अशा प्रकारचे खनिज तुम्हाला या भागामध्ये पाहायला मिळतील। जर तुम्ही वीज केंद्राबद्दल बोले तर वीज केंद्र दोन आहेत। एक आहे बघा तुमचं जल विद्युत केंद्र आणि सेकंड आहे बघा त्या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र। कोणता बोललो मी? जल आणि औष्णिक। आता जल विद्युत केंद्र कशाला म्हणायचे, औष्णिक कशाला म्हणायचे, हा आपला पुढचा भाग आहे, आपण ते नंतर कव्हर करूया। परंतु बघा जर तुम्ही जल विद्युत केंद्राबद्दल बोलले तर सरळ जर तुम्ही अमरावतीमध्ये गेले बघा या भागामध्ये, तर अमरावतीमध्ये त्या ठिकाणी शहानूर नावाचं जलविद्युत केंद्र बघा। कोणतं? शहानूर, कुठे? अमरावतीमध्ये। जर तुम्ही बुलढाण्यामध्ये आले तर बुलढाण्यामध्ये बघा या ठिकाणी जिगाव नावाचं एक जलविद्युत केंद्र आहे। कोणतं बोललो मी? जिगाव। आणि जर आपण अकोला जिल्ह्यामध्ये गेलो तर अकोला जिल्ह्यामध्ये बघा वान नावाचं एक जलविद्युत केंद्र आहे। म्हणजे अमरावतीमध्ये शहानूर जलविद्युत केंद्र, अकोल्यामध्ये वान नावाचं जलविद्युत केंद्र आणि बुलढाण्यामध्ये कोणतं बघा त्या ठिकाणी जिगाव नावाचं जलविद्युत केंद्र तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाल। सेकंड एक औष्णिक तुमचं केंद्र आहे बघा, ज्याला आपण म्हणूया औष्णिक विद्युत केंद्र। दोन आहेत, दोन। पहिलं आपण जर बघितलं महाराष्ट्रातलं पण पहिलं बरं का, महाराष्ट्रातलं पण पहिलं आहे ते, आणि त्या औष्णिक विद्युत केंद्राचं नाव लक्षात ठेवा, जे अकोला जिल्ह्यामध्ये आहे ते आहे बघा तुमचं पारस नावाचं। कोणतं बोललो मी? पारस। पारस हे जे काही औष्णिक विद्युत केंद्र आहे जे तुम्हाला पाहायला मिळतं बघा त्या ठिकाणी कुठं? या अकोला जिल्ह्यामध्ये। आणि अजून एक आहे बघा जळगावमध्ये, ज्या विद्युत केंद्राचं नाव लक्षात ठेवा, चला याला फेकरी म्हणा किंवा कधी कधी फेकरी किंवा फेफरी असं पण येतं बरं का, फेफरी किंवा फेफरी, दोन नावं आहेत ते। हे दोन्ही पण नावं तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकता। अशा दोन प्रकारचे आपण ज्याला म्हणूया हे तुमचे औष्णिक विद्युत केंद्र आहेत जे तुम्हाला या तापी पूर्णा खोऱ्यामध्ये पाहायला मिळतात। ओके, आता तापीची एवढी बेसिक माहिती आपल्यासाठी आवश्यक आहे। दुसरा मुद्दा, तापीची सगळ्यात एक महत्त्वाची उपनदी आहे, ज्या उपनदीचं नाव लक्षात ठेवा, चला पूर्णा नदी। कोणती बघा? पूर्णा। परंतु आता एक 2 मिनिटं लक्ष द्या, आपल्याला काय करायचं माहिती आहे का, नुसता पूर्णाचा अभ्यास नाही करायचा, सरळ तापी पूर्णा नदीच्या त्या खोऱ्यामध्ये जेवढ्या काही उपनद्या आहेत आपण त्या संदर्भात चर्चा करू बघा। आता ह्या नद्या ह्या तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे। कदाचित मला वाटतं तुम्हाला तिथून त्या दिसणार नाही येतं, म्हणून स्पेशली मी काय करतो बघा, या ठिकाणी पुन्हा एकदा तापी पूर्णाची डायग्राम आपल्या समोर काढण्याचा प्रयत्न करूया। ठीक आहे, पहिला भाग लक्षात ठेवा, चला आपण जर बघितलं या ठिकाणी हा अमरावती जिल्हा आहे। अमरावती जिल्ह्याच्या नंतर आपण जर बघितलं बघा या भागामध्ये सरळ त्या ठिकाणी एक वेगळा आपण ज्याला म्हणूया, इथं तुमचा हा बुलढाणा जिल्हा तुम्हाला पाहायला मिळतो, बुलढाणा जिल्हा। बुलढाणा जिल्ह्याच्या नंतर आपण जर बघितलं बघा या स्पेसमध्ये सरळ हा तुमचा अकोला जिल्हा आहे। अकोला जिल्ह्याच्या नंतर या भागामध्ये आपण जर पाहिलं तर लक्षात ठेवा, चला इथं बघा हा जळगाव जिल्हा आहे। जळगावच्या नंतर थोडासा आपण जर विचार केला तर या भागामध्ये हा धुळे जिल्हा, आणि धुळे जिल्ह्याच्या नंतर आपण जर पाहिलं बघा एक मोठ्या लेवलला तुम्हाला इथं नंदुरबार जिल्हा पाहायला मिळतो बघा। ठीक आहे, नंदुरबार। आता काय करा, तुम्हाला मी पाठीमागे सांगितलं होतं नदी कोणत्या दिशेला वाहते, त्या दिशेवरनं त्या नद्याच्या उपनद्यांची माहिती आपल्याला काढता येते बघा, उपनद्यांची। आता मला सांगा, ही नदी जर पूर्वेकडून जर पश्चिमेकडे वाहते तर मग हिला मिळणाऱ्या उपनद्या एक तर उत्तरेकडून भेटतील किंवा दक्षिणेकडून भेटतील। मग आता लक्ष द्या, MP म्हणजे मगाचा आपला जो प्रवास आहे तो प्रवासाबद्दल आपण बोलूया। अमरावतीमध्ये फक्त आहे त्या ठिकाणी 49 किलोमीटर, नंतर मध्य प्रदेश, बरोबर आहे का नाही, नंतर जळगाव, धुळे आणि काय शेवटी त्या ठिकाणी गुजरात। या भागामध्ये अजून एक नदी आहे तुमची पूर्णा नदी। अरे बरोबर ना, पूर्णा आहे बघा। ठीक आहे, अमरावतीमधनं अकोला, अकोल्यामधनं बुलढाणा, नंतर जळगाव आणि नंतर त्या ठिकाणी हा पुढचा प्रवास, हा असा त्या ठिकाणी काय बघा पूर्णपणे त्यांचा प्रवास आहे। आता काय करा, मग ह्या तापी पूर्णा नद्यांना आता मी संयुक्त बोललो बरं का, संयुक्त म्हणजे दोघांच्या एकत्रित मी तुम्हाला उपनद्याबद्दल बोलणार आहे, दोघांच्या एकत्रित उपनद्या। आता कोणत्या कोणत्या काय बोललो मी, तापीची महत्त्वाची उपनदी कोणती बघा या भागामध्ये, ही पूर्णा नदी। कोणती बोलले? पूर्णा। आता यांना मिळणाऱ्या उपनद्या कोणत्या बघा, मी तुम्हाला सुरुवातीला अमरावती जिल्ह्यामध्ये, हा जिल्हा कोणता आहे बघा अमरावती जिल्ह्यामध्ये तापीला कोणत्या कोणत्या नद्या मिळतात, फक्त तापीबद्दल बोलतो मी। त्यापैकी पहिली जर आपण बघितली बघा कापरा सिपना, इथं आहेत त्या कापरा सिपना। आता काय करा, इथं मला जागा पुरत नाही बघा। ठीक आहे, वास्तविकतेमध्ये आपण जर बघितलं बघा, आता थोडंसं कमी करतो मी, एक नदी आहे, आता इथं जागा न पुरल्यामुळे मी काय करतो बघा, ह्या इकडे लिहितो, इकडं कापरा सिपना, ह्या 2-4 नद्या। एक आहे बघा त्या ठिकाणी कापरा नावाची अमरावती जिल्ह्यामध्ये,
2 नंबर आहे बघा सिपना नावाची. मला वाटतं हे असं लिहिण्यापेक्षा एक सोपं पद्धत इथं मी हे करतो, डायरेक्ट काय करतो माहिती आहे का, एकाखाली एक लिहून टाकतो अमरावतीमध्ये. एक आहे बघा कापरा नावाची नदी, 2 नंबर आहे बघा तुमची सिपना नावाची नदी, कापरा सिपना. त्यानंतर तिसरी जर आपण बघितले बघा, एक आहे ती त्यानंतर गाडगी नावाची नदी आणि डोलर, गाडगी नावाची नदी आणि अजून एक आहे बघा त्या ठिकाणी डोलर नावाची उपनदी. ह्या तापीच्या नद्या बरं का, पूर्णाचा काही संबंध नाही. नद्या कोणाच्या बघा त्या ठिकाणी तापीच्या. कोणत्या कोणत्या बोलले, कापरा, सिपना, गाडगी आणि डोलर नावाची नदी, ह्या तुम्हाला तापीच्या पाहायला मिळतील. ओके, कुठं पण त्या ठिकाणी अमरावतीमध्ये. आता या पूर्णाकडं बघा, पूर्णा जर नदीबद्दल मी बोललो तर पूर्णा नदीमध्ये, पूर्णा नदीला आता इथं जागा पुरत नसल्यामुळे खाली घेतो बरं मी तुम्हाला पूर्णाचे बोलतोय. आता पूर्णाची जी पहिली नदी आहे बघा, ज्या नदीचं त्या ठिकाणी नाव लक्षात ठेवू चला, आरणा नावाची नदी. कोणती बोलले, आरणा. आरणा नंतर आपण जर बघितलं बघा, चंद्रभागा आहे, शहानूर आहे, चंद्रभागा नावाची नदी आहे. त्यानंतर दुसरी एक लक्षात ठेवू चला, शहानूर नावाची एक उपनदी आहे. कोणती बघा, शहानूर. त्यानंतर आपण जर बघितलं बघा, नंद आहे, नंद नावाची नदी. त्यानंतर वान नावाची एक नदी आहे. त्यानंतर आपण जर बघितलं बघा, भुलेश्वरी नावाची एक नदी आहे. कोणती, भुलेश्वरी. आता एक 2 मिनटं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. इथं थोडंसं मी स्टार करतो बघा, कशाला, चंद्रभागाला. आठवतं मी त्या भीमा नदी संदर्भात बोलतो बघा मी. भीमा नदीला सोलापूरमध्ये, पंढरपूर शहरामध्ये चंद्रभागा बोललं जाते. पण ती चंद्रभागा आहे का, नाही आहे. ती चंद्रभागा नाही आहे. म्हणजे पहिला माझा मुद्दा लक्षात ठेवतो, ती नदी आहे भीमा, तिला फक्त आपण त्या पंढरपूरमध्ये चंद्रभागा म्हटलंय. काय बोललोय, नदी कोणती, भीमा, पण तिला पंढरपूरमध्ये आपण काय बोललो, चंद्रभागा. परंतु खऱ्या अर्थानं इथं जर तुम्ही बघितलं बघा, अजून एक नदी, पूर्णाची एक उपनदी, त्या नदीचं नाव लक्षात ठेवू चला, पेढी नावाची नदी. कोणती बघा, पेढी. खऱ्या अर्थानं पूर्णाची उपनदी आहे चंद्रभागा. कोणती बोललो मी, चंद्रभागा. तो एक पॉईंट लक्षात ठेवू चला, जी अमरावतीमध्ये आहे. त्यानंतर बघा, जर तुम्ही अकोला जिल्ह्यामध्ये गेले तर अकोला जिल्ह्यामध्ये पण तुम्हाला महत्त्वाच्या काही नद्या पाहायला मिळतील. त्यातली पहिली आहे बघा मन नावाची. त्यानंतर 2 नंबर आपण जर बघितलं बघा, मोरणा नावाची आहे अकोला जिल्ह्यामध्ये, मन, मोरणा. आणि अजून एक लक्षात ठेवू चला बघा, काटेपूर्णा नावाची उपनदी. कोणती बोललो मी, काटेपूर्णा, अकोला जिल्ह्यामध्ये. आता जर तुम्ही बुलढाण्यामध्ये गेले तर बुलढाण्यामध्ये पण त्या ठिकाणी तुम्हाला भरपूर नद्या पाहायला मिळतात. आता जागा नसल्यामुळे मी काय करतो बघा, आशा लिहितो. त्यातली पहिली आहे तुमची नळगंगा नावाची उपनदी. कोणती बोललो मी, नळगंगा. त्यानंतर 2 नंबर आहे बघा, ज्ञानगंगा नावाची उपनदी, ज्ञानगंगा. त्यानंतर लक्षात ठेवू चला, विश्वगंगा नावाची एक उपनदी आहे. आणि अजून एक तुम्हाला माहीत पाहिजे बघा, मास नावाची उपनदी. कोणती, मास, मास. नळगंगा, ज्ञानगंगा, विश्वगंगा आणि कोणती बघा त्या ठिकाणी मास नावाची उपनदी आहे. तो एक भाग तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे, चला काय म्हणताय, चंद्रकोरीचा, हां ठीक आहे. ह्या नद्या तुम्हाला त्या ठिकाणी माहीत पाहिजे. कोणत्या जिल्ह्यामधल्या बघा, हा आहे बुलढाणा जिल्हा. आता त्याच्यानंतर इथून सुरू होतो तापी पूर्णाचा संयुक्त प्रवास. त्यापैकी पहिली आपण जर बघितली बघा, तर मी तुम्हाला दक्षिणेकडून त्या ठिकाणी एक सांगतो. एक इथं नदी आहे बघा, वाघूर नावाची नदी, जळगाव जिल्ह्यामधली. कोणती बोललो मी, वाघूर. वाघूरच्या जर पुढे आपण गेलो, अजून एक नदी बघा त्या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामधलीच, ज्या नदीचं नाव लक्षात ठेवू चला, अंजनी नावाची. कोणती, अंजनी. आता जर तुम्ही इथं जर बघितलं, एक नदी आहे बघा, ज्या नदीचं नाव तुम्हाला माहीत पाहिजे, या ठिकाणी गिरणा नावाची नदी. कोणती बोललोय, गिरणा. गिरणाच्या काही उपनद्या आहेत, जशी पहिली आपण जर बघितलं तर मौसम नावाची आहे. अजून एक लक्षात ठेवू चला बघा, लितूर नावाची आहे. कोणती बोलले, लितूर. म्हणजे गिरणाच्या 2 उपनद्या, मौसम आणि काय बघा, लितूर. हा एक मुद्दा आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. तापी पूर्णाच्या उपनद्या प्रॉपरली समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण की परीक्षेमध्ये तुम्हाला बऱ्याचदा ह्या तापी पूर्णाच्या काय म्हणताय, आवाज येत नाहीये, येतोय का आवाज? एक सेकंद वेट करा, एक सेकंद वेट करा, थांबा, 5 मिनिट थांबा. अरे बंद पडते यार, हे आवाज येत नाही आहे. बसले पेपर काय ते आवाज येत नाही आहे. वेट करा, म्हणतात मेसेज करा. काय बरं, काय बरोबर.
येतोय का आवाज आता? त्यांना आवाज जात नाही बघ ना तिकडं. ह्या बॅचमध्ये काय प्रॉब्लेम आहे? आता कमेंट करा बरं, आवाज होते का? सर्वांनी एकदा कमेंट करून सांगा आवाज होते का माझा? आता कमेंट्स करा, आवाज येत आहे का? इकडे दाखव. ये ना, काय अडचण आहे? कसं काय? त्यांचा काय प्रॉब्लेम बघ ना. ती बॅच एकदा हे करून घे. काय इश्यू यांचा? त्या दिवशी पे रेकॉर्डिंगला आवाज नाही आला तर एक काम कर, लिव्ह करून डबल सोड. काय इश्यू यार? तिथूनच सोड ना. 1-2 मिनिट वेट करा, 2 मिनिट वेट करा. आवाज येत नाही आहे तुम्हाला? येतोय. एक दुसरी बॅच आहे त्यांना आवाज येत नाही आहे. ज्यांना येतोय त्यांनी फक्त 1 मिनिट वेट करा. दुसरी एक बॅच आहे त्यांना आवाज येत नाही आहे. हां, आता कमेंट करा बरं एकदा. दाखव एक मिनिट. नाही बस, तू बस ना. ते बघ ना प्रॉब्लेम. हे दुसरं दाखव. आता कमेंट करून सांगा आवाज होतोय का? कमेंट करून सांगा आवाज होतोय का? ठीक आहे. हां चला, आता लक्ष द्या. आपला जो पॉईंट आपण लगेच त्या ठिकाणी पुढे कंटिन्यू करूया. चला, काय अडचण नाही, टेक्निकल एरर चालू असतात. आता लक्ष द्या, आपल्या उपनद्याबद्दल तुम्हाला बोलतो मी. जळगाव जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं बघा, वाघूर आहे, अंजनी आहे आणि गिरणा नदी बघा. गिरणाच्या पुन्हा 2 उपनद्या. एक आहे त्या ठिकाणी लितूर नावाची आणि सेकंड कोणती बघा त्या ठिकाणी मौसम नावाची नदी जी आहे ती त्या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे बघा. ठीक आहे, या थोडंसं पुढं. सेकंड आपण जर मुद्दा बघितलं बघा, आपल्याला काय करायचं आता उत्तरेकडनं आपण जर बघितलं तर लक्षात ठेवा, चला जळगाव जिल्ह्यामध्ये पुन्हा 2 नद्या आहेत. त्यापैकी पहिली लक्षात ठेवा, चला बोर नावाची आहे बघा. कोणती? बोर. आणि अजून एक तुम्हाला माहीत पाहिजे बघा त्या ठिकाणी आनेर नावाची. आनेर. जळगाव जिल्ह्यामध्ये एक नदी आहे बघा, धुळे जिल्ह्यामध्ये अरुणावती नावाची. काय बोललो मी? अरुणावती. उत्तरेकडनं मिळते. आणि याच धुळ्यामध्ये अजून एक नदी आहे बघा, ज्या नदीचं नाव लक्षात ठेवा, चला अमरावती नावाची. माझ्या मते ही नदी काय करा, थोडीशी फोकस करा बघा. कोणती? अमरावती. म्हणजे काय होतं, थोडंसं नावामध्ये आपल्याला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. सरळ जर तुम्हाला विचारलं अरुणावती कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि अमरावती कोणत्या जिल्ह्यामध्ये, अमरावती म्हणलं का जर आपल्या माइंडमध्ये जरा वेगळेच येते, बरोबर आहे का नाही? तर सरळ पॉईंट लक्षात ठेवा, चला या ठिकाणी सरळ आपण जर बघितलं बघा तर अमरावती ही जी नदी आहे ही तुम्हाला धुळे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते बघा. कोणत्या जिल्ह्यामध्ये? धुळे. अजून काही आहेत जसं बघा बुराई, पांझरा आणि बोर नावाची नदी आहे. कोणती बघा? बुराई. इथं आहे धुळे जिल्ह्यामध्ये बुराई नावाची नदी आहे. बुराई. त्यानंतर अजून एक नदी आहे बघा पांझरा नावाची. कोणती बोललो मी? पांझरा. हा एक भाग लक्षात ठेवा, चला. आणि धुळे जिल्ह्यामध्ये अजून एक नदी आहे ज्या नदीचं नाव तुमचं क्लिअर पाहिजे बघा, बोर नावाची नदी. कोणती? बोर. म्हणजे सरळ सरळ ह्या तिच्या नद्या तुम्हाला तापी पूर्णाच्या या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर जर तुम्ही नंदुरबारमध्ये गेले बघा तर नंदुरबारमध्ये उत्तरेकडनं मिळणाऱ्या 2 नद्या. एक आहे बघा गोमती नावाची. कोणती बोललो मी? गोमती. आणि अजून एक लक्षात ठेवा, चला बघा त्या ठिकाणी वाकी नावाची आहे. दक्षिणेकडनं मिळणाऱ्या पुन्हा 1-2 नद्या आहेत. एक आहे शिवा नावाची. सेकंड जर आपण बघितलं बघा, एक आहे त्या ठिकाणी नेसू नावाची. शिवा आणि
नेसू. ठीक आहे, ह्या 2 नद्या तुम्हाला या ठिकाणी दक्षिणेकडनं नंदुरबार जिल्ह्यामधल्या माहीत असणं आवश्यक आहे. माझ्या मते एवढ्या सर्व उपनद्या तापी पूर्णा खोऱ्याला या ठिकाणी मिळतात. हे खोरं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणती नदी आहे तो एक वेगळा भाग आपल्याला माहीत असणं आवश्यक होतं. बघा इथं सरळ तुमचा जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा, या भागामध्ये जिल्हा आहे बघा धुळे जिल्हा, या भागामध्ये जिल्हा आहे त्या ठिकाणी जळगाव जिल्हा, या भागामध्ये बघा आहे तुमच्या त्या ठिकाणी अमरावती जिल्हा, इथं आहे बघा हा बुलढाणा जिल्हा, कोणता बुलढाणा, आणि इथं आपण जर बघितलं बघा तर तो आहे त्या ठिकाणी अकोला जिल्हा. ठीक आहे, तर माझ्या मते एवढ्या सर्व नद्या या खोऱ्याला मिळतात जे आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे, बऱ्याचदा आपल्याला एक्झाममध्ये अशा टाईपचा जर प्रश्न विचारला तर याचा आन्सर जे आहे ते आन्सर त्या ठिकाणी तुम्हाला करता येणं आवश्यक आहे. बघा ठीक आहे, मला सांगा उपनद्यांच्या संदर्भात कोणाची काही अडचण आहे का? लवकर मला फास्टमध्ये कमेंट करून सांगा. उपनद्यांच्या संदर्भात कोणाची काही अडचण आहे का? लवकर कमेंट करून सांगा. यस, ठीक आहे. तापी पूर्णा खोऱ्याला मिळणाऱ्या ज्या उपनद्या आहेत त्यांच्याबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेतोय. सरळ बघा, तापी नदीला अमरावती जिल्ह्यामध्ये डोलर, गाडगी, सिपना, कापरा नावाची नदी. त्यानंतर पूर्णा नदीला अमरावती जिल्ह्यामध्ये पेडी, अरणा, चंद्रभागा, शहानूर, नंद, वान, भुलेश्वर नावाची नदी. अकोल्यामध्ये मन, मोरणा, काटेपूर्णा. बुलढाणा जिल्ह्यामध्ये नळगंगा, ज्ञानगंगा, विश्वगंगा, मास नावाची नदी. त्यानंतर बघा चांगदेवमध्ये ह्या 2 नद्या एकत्र आल्या. मग आता संयुक्त आहे वाघूर नदी. वाघूरच्या नंतर आपण जर बघितलं बघा अंजनी आहे, एक आहे बघा गिरणा. गिरणाच्या 2 उपनद्या लितूर आणि मोसम. ओके, चाळीसगाव वगैरे शहरं त्यांच्या काठावरती आहेत. धुळे जिल्ह्यामध्ये बोर, बुराई, त्यानंतर पांजरा आणि अमरावती, तिकडनं अरुणावती, आणि शेवटी नंदुरबारमध्ये जर तुम्ही गेले बघा दक्षिणेकडनं शिवानेसू, आणि या भागामध्ये गोमती आणि वाकी हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे, एवढ्या नद्या काय करा बघा, ह्या 100% तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायच्यात. PDF ऑलरेडी मी तुम्हाला पोस्ट केलेली आहेत. PDF साठी टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करून ठेवा. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पण टाकलेली आहे रे, तुम्ही बघितलं नाही का? काय तुमचं नाव? ज्योती पाटील मॅडम. मॅडम तुम्ही व्हॉट्सअप चेक करा जा ना. ठीक आहे, 2दा-3दा टाकलेली आहे मी. हिस्ट्री बाय अमोल सर हे टेलिग्राम काय करा बघा, जॉईन करा. लेखांना इथं मी आज सकाळीच टाकलेत की सगळ्या. तुम्ही ह्या टेलिग्राम चॅनलवरती पण आहे, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पण सर्व PDF टाकलेले आहेत मी. ठीक आहे, थोडंसं चेक करत चला. आता आपल्याला काय करायचं बघा, एक मेन नदी जी आहे त्या नद्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सुरुवात आपण करू बघा त्या ठिकाणी पूर्णा नदीपासून. पूर्णा, आता जर तुम्ही तापीची सगळ्यात एक महत्त्वाची उपनदी कोणती आहे? पूर्णा नदी. उगम आहे बघा, पूर्णा नदीचा उगम आपण जर बघितलं अमरावती जिल्ह्यामध्ये, तुम्हाला मगाशी बोललो मी, जे काय सातपुडा पर्वत रांगे, या सातपुड्याच्या पर्वत रांगेमध्ये या नदीचा काय झाला बघा त्या ठिकाणी सरळ उगम झालेला आहे. तो एक भाग तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. बघा त्यानंतर आपण जर बघितलं लांबी, आता पूर्णा नदीची ह्या 3 जिल्ह्यामधली, म्हणजे 3 म्हणजे वास्तविकता अमरावती, अकोला, बुलढाणा आणि जळगाव, तसं 4 जिल्ह्यात तिचा प्रवास आहे. मग या 4 जिल्ह्यामध्ये पूर्णाची एकूण लांबी आहे बघा या ठिकाणी 300, इथं आपण जर बघितलं 34 नाही येते, 375 किलोमीटर. किती बोललो बघा मी? 375 किलोमीटर ही तुम्हाला पूर्णाची एकूण लांबी पाहायला मिळते. प्रवाही जिल्हे तुमच्या समोर आहेत 4 जिल्हे, अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव. आणि आपलं मगाशी बोलणं झालंय, जळगाव जिल्ह्यामध्ये हे जे तुमचं चांगदेव आहे त्या ठिकाणी पूर्णा नदी तापीला येऊन मिळाली. कशाला मिळाली बघा त्या ठिकाणी? तापीला. तो एक मुद्दा या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, तापी पूर्णा हे जे काही पूर्णपणे खोरं आहे, या खोऱ्याच्या काठावर किंवा त्या प्रवाहामध्ये कोणते कोणते महत्त्वाचे धरणं आहेत एकदा 2 मिनिटं बोलूया. पहिला मुद्दा बघा, अंजनेरी धरण आहे पांझरा नदीच्या काठावरती धुळे जिल्ह्यामध्ये. सय्यदनगर आहे बघा पांझरा नदी धुळे जिल्हा. फोपर, बुराई नदी धुळे जिल्हा. नवथा डॅम आहे बघा, नदी सेम आहे धुळे जिल्हा. आनेर धरण, आनेर नदी धुळे जिल्हा. जामोद धरण, गिरणा नदी जळगाव जिल्हा. सुसरी धरण, गोमती जळगाव जिल्हा. हातनूर धरण, तापी नदी जळगाव जिल्हा. वाघूर धरण, वाघूर नदी जळगाव जिल्हा. जिगाव धरण, पूर्णा नदी बुलढाणा जिल्हा. नळगंगा बुलढाणा. महान धरण, काटेपूर्णा, अकोला. हे तुम्हाला मेन तापी पूर्णा खोऱ्यातले जे धरणं आहेत त्यांची लिस्ट तुमच्यासमोर आत्ता मांडलेली आहे, जी आपल्याला एक्झामसाठी महत्त्वाची आहे आणि ती तुम्हाला बऱ्याचदा परीक्षेमध्ये आत्तापर्यंत विचारली गेलेली आहे. ओके, चला या पुढं एक तुमचा मुद्दा या ठिकाणी आपण कव्हर करतोय. सरळ पहिला जर आपण बघितलं बघा तर आपल्याला हे धरणं जे आहेत, धरणावरती तुम्हाला बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जात असतात.
त्यामुळे तुम्हाला ते माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे, चल. काठावरली शहरं, तापी पूर्णा खोऱ्याच्या काठावर शहरं कोणते कोणते आहेत बघा. धुळे शहर आहे तुमचं पांझरा नदीवरती. प्रॉपर जे धुळे आहेत हे तुम्हाला कोणत्या नदीच्या काठावरती पाहायला मिळतं बघा, पांझरा. त्यानंतर साक्री, धुळे जिल्ह्यामधलं साक्री शहर आहे बघा. कान नावाची एक छोटीशी उपनदी तिच्या काठावरती. शिरपूर धुळ्यामधलं आहे अरुणावती. मग अशी बोललो मी तुम्हाला, अरुणावती आणि अमरावती दोन नद्या. हे बघा इथं अरुणावती आणि खाली कोणती, अमरावती. मी मगाशी स्पेशली स्टार केलं याला कारण की महत्त्वाचे आहेत. अरुणावती अमरावती दोन्ही नद्या धुळे जिल्ह्यामधल्या. आता जर तुम्ही बघितलं बघा सरळ सरळ त्या ठिकाणी, मग आता धुळे जिल्ह्यामधलं शिरपूर आहे बघा अमरावतीवरती. अकोला जिल्ह्यामधलं पातूर अकोला जिल्ह्यामध्ये निर्गुणा नावाची नदी आहे. शेगाव बुलढाणा जिल्हा, गजानन महाराजांचं मंदिर आहे. मास नावाची नदी. चाळीसगाव लितूर आहे बघा, चाळीसगाव मगाशी बोललो तुम्ही, चाळीसगाव लितूर ह्या ठिकाणी आपण जर बघितलं, ओके, गिरणाची ती उपनदी आहे. भुसावळ किंवा प्रकाशा हे दोन्ही पण शहरं तापी नदीच्या काठावरती आहेत. त्यानंतर बघा जळगाव मालेगाव गिरणाच्या काठावरती. सिंदखेडा बुराई नदीच्या काठावरती सिंदखेडा आहे. आता 2 मिनिटं लक्ष द्या. बऱ्याचशा पोरांना काय वाटतं माहिती आहे का, सिंदखेडा म्हणजे हे बुलढाणा जिल्ह्यामधलं काय, ते सिंदखेडा वेगळा. बुराई ही धुळे जिल्ह्यामधली आहे, तिथलं सिंदखेडा वेगळं. तो एक भाग लक्षात ठेव. चला, अकोला मोरनाड काठावरती आहेत आणि अमरावतीमधलं अचलपूर जे तुम्हाला पूर्णाची उपनदी बघा चंद्रभागाच्या काठावरती पाहायला मिळतं. ठीक आहे, आणि शेवटी तापी पूर्णा खोरं. आणि या तापी पूर्णा खोऱ्यामध्ये ज्या काही उपनद्या आहेत यांचा संगम कुठं झाला बघा. प्रकाशा हा संगम आहे. कोणता, प्रकाशा, तापी आणि गोमती. काय बोललं, नंदुरबारमध्ये. मुडावत जो धुळे जिल्ह्यामध्ये आहे, तापी आणि पांझरा. कपिलेश्वर तापी आणि गिरणा. चांगदेव तापी आणि पूर्णा. त्यानंतर टक्करखेडा तापी आणि वाघूर. मालेगाव गिरणा मोसम. मांजरोत तापी अनेर आणि सिंदखेडा तापी बुराई. हे तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. रामतीर्थ तापी चंद्रभागा. अंकुरा तापी आणि मोरणा. हे काय करा बघा, मेन संगम तुम्हाला तापी पूर्णाचे या ठिकाणी समजून घ्यायचे. तर अशा प्रकारे तापी नदी आपली काय झाली बघा, या ठिकाणी महत्त्वाची माहिती आपण तिची बघितलेली आहे. पण एक पहिला भाग लक्षात ठेवला होता, तापी पूर्णा जे खोरं आहे. मी तुम्हाला पाठीमागं पहिल्याच लेक्चरमध्ये एक वाक्य बोललो होतो मी, की आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा काही नद्या आहेत की ज्या नद्या महाराष्ट्रामध्ये दोनदा प्रवेश करतात. कितीदा, दोनदा. आता तुम्ही बघू शकता बघा, तापी जी नदी आहे तिनं महाराष्ट्रामध्ये दोनदा प्रवेश केला आहे. दोनदा प्रवेश कसा केला आहे हे तुमच्या समोर आहे बघा. पहिला प्रवेश अमरावतीमध्ये जिथं तिचा उगम झाला आहे, म्हणजे जिथून तिनं महाराष्ट्रामध्ये प्रवेश केला तो. त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये गेली, बरोबर आहे का, इथून मध्य प्रदेशमध्ये. आणि पुन्हा जळगाव जिल्ह्यामध्ये इथून काय केलं बघा, तिनं पुन्हा महाराष्ट्रामध्ये एंट्री केलेली आहे. म्हणजे या नदीनं महाराष्ट्रामध्ये काय केलं बघा, दोनदा त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. ओके, महाराष्ट्रामध्ये दोनदा प्रवेश करणाऱ्या नद्या एकूण 3 होत्या. त्यापैकी गोदावरी एक होती बघा. या गोदावरीची जी उपनदी आहे मांजरा नावाची, तिनं पण दोनदा प्रवेश केला होता. आणि आता आपण काय केलं बघा, तापीचं पण इथं हे जे नाव आहे ते नाव बघितले. म्हणजे महाराष्ट्रामध्ये दोनदा प्रवेश करणाऱ्या एकूण 3 नद्या, गोदावरी, मांजरा आणि तापी नदी. मुद्दा क्लिअर. आणि शेवटी जर आपण बघितलं बघा, मी तुम्हाला मगाशी बोललो आहे की आपल्या महाराष्ट्रामधून म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लांबीची ही पश्चिम वाहिनी नदी आहे, दोनदा प्रवेश करते. सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी. त्यानंतर खोल गळईतून किंवा खचदरीच्या भागातून वाहते. त्यानंतर बघा सर्वाधिक गाळाचा विस्तार असणारी, आणि या नदीला काय म्हणायचं बघा, तरी एकाने खानदेश कन्या म्हणायचं आहे. अजून एक भाग, ही जी नदी आहे या नदीच्या खोऱ्यामध्ये जेवढं काही पाणी आहे तापी पूर्णाचं, त्या पाण्याचं योग्य नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने 97 मध्ये काय केलं बघा, तापी पूर्णा हे जे महामंडळ आहे ते महामंडळ निर्माण केले, ज्याचं मुख्यालय तुम्हाला पाहायला मिळतं बघा त्या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये. इथपर्यंत मुद्दा क्लिअर पाहिजे. आता सेकंड नदी छोटी आहे, नर्मदा, संपला विषय. ज्या नदीला आपण त्या ठिकाणी सूर्यकन्या म्हणतो बघा, काय त्या ठिकाणी सूर्यकन्या. हा एक भाग लक्षात ठेव. चला, नर्मदा नदी महाराष्ट्रातल्या किंवा प्राचीन इतिहासामध्ये जर आपण गेलो, बरेचसे खूप मोठे साधू संत झाले. या साधू संतांनी नर्मदा परिक्रमा केलेली आहे. ठीक आहे, म्हणजे नर्मदा नदीला पूर्णपणे परिक्रमा म्हणजे त्या ठिकाणी चक्कर घातलेली आहे. तो एक भाग लक्षात ठेव. चला, मेन पॉईंट आहे तर उगम लक्षात ठेव. चला, मध्य प्रदेशमध्ये अमरकंटकच्या डोंगरामध्ये. प्रवाहाची दिशा पूर्वेकडून पश्चिमेकडे. प्रवाहित राज्य 3 आहेत. मगाशी आपलं जी डायग्राम काढली होती, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात. प्रवाहित जिल्हा फक्त एक आहे, तो म्हणजे नंदुरबार. आणि आता जर तुम्ही बघितलं त्याचं राजकीय क्षेत्र हे एक महत्त्वाचं आहे बघा. राजकीय क्षेत्र सेम जसं मी तुम्हाला प्रत्येक वेळेस डायग्राम काढून दाखवतो. मध्य प्रदेशमधून म्हणजे अमरकंटक या ठिकाणी उगम पावली, तिथून डायरेक्ट मध्य प्रदेशमधून महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये, आणि नंदुरबारमधून पुढं
गुजरातमध्ये, आणि गुजरातमध्ये बघा भरूच नावाचा पॉईंट आहे. या भरूचमधून काय झाले बघा, तिथं जाऊन ती अरबी समुद्राला मिळाली. मग आता नर्मदाची एकूण लांबी किती आहे, एकूण लांबी, तर नर्मदाची एकूण लांबी लक्षात ठेवू. चला आपण जर बघितलं तर ही आहे बघा त्या ठिकाणी 1412 किलोमीटर. किती बोललो मी, 1412. तर मला वाटतं 1412 नाही आहे, नर्मदाची एकूण लांबी आहे 1315 किलोमीटर. किती बोललो मी, 1315 ही नर्मदाची एकूण लांबी आहे. हा एक भाग 3 राज्यामधली पैकी महाराष्ट्रामध्ये खूपच कमी आहे. महाराष्ट्रामध्ये फक्त 54 किलोमीटर. किती बोललो बघा, 54. 3 राज्यामध्ये तिचं एकूण क्षेत्रफळ आहे 98,795 पैकी महाराष्ट्रामध्ये फक्त 7,055 आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या एकूण भागापैकी 2.99%, 2.29% भाग काय केला या नदीने त्या ठिकाणी व्यापलेला आहे. त्यानंतर बघा काठावरले शहर नर्मदाच्या. चला, अमरकंटक आहे मध्य प्रदेशमध्ये, जबलपूर ते पण मध्य प्रदेशमध्ये आहे. नर्मदाची उपनदी आहे बघा उदय नावाची, तिच्या काठी धडगाव आहे, आणि वडोदरा हा एक भाग लक्षात ठेव. चला ओके. आणि शेवटी जर आपण बघितलं बघा, तर हे पॉईंट आपल्यासाठी नाही येतं. सरळ 2दा प्रवेश करणाऱ्या तुम्हाला मी सांगितलं, गोदावरी, मांजरा आणि तापी. चला नर्मदाची तेवढीच माहिती, ती काय जास्त या ठिकाणी माहिती नाही आहे. हा मात्र आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. पठारावरील नद्या तुमच्या संपल्या आता. सगळे गोदावरीचा आपण अभ्यास केला, भीमाचा केला, कृष्णाचा केला, तापी पूर्ण केला, आणि आता नर्मदेचा पण अभ्यास केला आहे. म्हणजे पठार तुमचं काय झालं, पूर्ण क्लोज झालं आता. पण आपल्या ह्या जेवढ्या तुम्ही आता नद्या बघितल्या बघा, ह्या नद्यांच्यापैकी अशा काही नद्या आहेत, अशा काही उपनद्या आहेत की ज्यांच्या शेवटी गंगा नावे. म्हणजे आता पैनगंगा, वैनगंगा, येळगंगा ह्या नद्या आहेत बघा गोदावरीची उपनद्या. तसं वास्तविकता आपण जर बघितलं, पैनगंगा ही वर्धाची उपनदी आहे, परंतु वर्धा गोदावरीची आहे, त्यामुळे तिला पण आपण काय केलं बघा, गोदावरीमध्ये घेतलंय. पैनगंगा, वैनगंगा, येळगंगा गोदावरीची उपनद्या. पंचगंगा, वेदगंगा, दूधगंगा, मानगंगा ह्या आहेत बघा त्या ठिकाणी कृष्णाच्या उपनद्या. ज्ञानगंगा आत्ता बघितलं पूर्णाच्या बुलढाणा जिल्ह्यामधल्या. नळगंगा, विश्वगंगा पूर्णाची उपनद्या आहेत त्या आत्ता बघितलं आपण. आणि शेवटी नर्मदा, देवगंगा. म्हणजे आता मला सांगा, सरळ सरळ प्रश्नाला तर काय अडचण नाही आहे, पण ज्यावेळेस शेवटी गंगा असं नाव येतं मग मात्र त्या ठिकाणी आपला गोंधळ उडतो. त्यासाठी हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. शेवटी गंगा असणाऱ्या उपनद्या, गंगा हे नाव असणाऱ्या उपनद्या, ठीक आहे. पैनगंगा, वैनगंगा, येळगंगा गोदावरी, ज्ञानगंगा, नळगंगा, विश्वगंगा पूर्णा नावाची नदी, पंचगंगा, वेदगंगा, दूधगंगा, मानगंगा कृष्ण नावाची नदी, आणि सरळ देवगंगा आहे बघा नर्मदाची उपनदी, ठीक आहे. हा एक भाग तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. आणि आता शेवटी जर आपण बघितलं बघा, सरळ आपल्याला काय करायचं आहे, महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही नद्या आपण बघितल्या बघा, ह्या नद्यांचा आपण जर विचार केला तर इथं काही त्या ठिकाणी महामंडळं आहेत. महामंडळं, हे महामंडळं पण तुम्हाला बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारल्या जात असतात, त्यामुळे महामंडळ लक्षात ठेवायचं बघा. ओके. कृष्णा खोरे विकास महामंडळ, म्हणजे त्यातलं पाण्याचं नियोजन करण्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळ 1906 आहे बघा. 1906 पुण्यामध्ये मुख्यालय आहे, म्हणजे 1996 मध्ये आपण स्थापन केले. 2 नंबर आहे बघा विदर्भ. विदर्भातल्या जेवढ्या नद्या आहेत या विदर्भातील नद्यांचं नियोजन करण्यासाठी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरला मुख्यालय आहे, 97 मध्ये आपण स्थापन केले. तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगावला मुख्यालय आहे, 97 मध्ये आपण त्या ठिकाणी स्थापन केले. कोकण पाटबंधारे मुंबई मुख्यालय आहे, 97 ला आपण स्थापन केले. आणि शेवटी आहे तुमचं मराठवाडा किंवा गोदावरी विकास पाटबंधारे महामंडळ 98 ला स्थापन केले. आणि मुख्यालय आहे बघा संभाजीनगरमध्ये. कुठं बोललोय, संभाजीनगरमध्ये याचं मुख्यालय आहे. अहो तुम्हाला PDF टाकलेली आहे, तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप चेक करा. ओके, इथं तुम्हाला PDF मी टाकल्यात. तर सरळ सरळ तुम्हाला आता हे सर्व मुख्यालय वगैरे जे आहेत हे त्या ठिकाणी बघितलं. इथं महाराष्ट्रातली रिव्हर सिस्टम आपली संपल्यात जमा आहे. फक्त एकच रिव्हर आपली सिस्टम बाकी आहे बघा, आणि ती लक्षात ठेवायला कोकणातील नद्या. त्या मात्र आपण काय करू, आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करूया, ठीक आहे. एकदा कोकण नदी प्रणाली संपली की आपण पुढं फास्टमध्ये जाऊया, कारण की पुढचा भाग हा सोपा आहे. समजलं सर्वांना, ठीक आहे. तर आपण थांबूया, भेटू उद्या. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आपला टाइम टेबल 1-2 मिनिट लक्ष द्या. टाइम टेबल हाच आहे, डबल तुमची त्या ठिकाणी हे व्हायला नको बघा. रोज दुपारी 6:15 ते इथं सरळ 7 पर्यंत हे तुमचे 2 विषय घेतो बघा मी, हिस्ट्री आणि जिओग्राफी. ओके, चलो थांबूया. आणि ते व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या, हिस्ट्री बाय अमोल सर. चला थांबू, आपण भेटूया उद्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभ दिवस.